नमस्कार मित्रांनो. नवीन वर्षाची सुरुवात तर एकदम धनक्यात झाली. जबरदस्त स्टॉक पकडले होते आम्ही स्टॉक्समध्ये. पण सर्वात कळस कधी झाला, मागचे 2-3 दिवस जो बाजार पडतोय ना, त्याचे जे आम्ही जे ट्रेड घेतले होते निफ्टीचे, सेन्सेक्सचे, त्याच्यात 3 पट 4 पट 5 पट असा नफा मिळाला. आणि खूप विद्यार्थ्यांचे मला मेसेज यायला लागले की सर कुठल्या सेटअपच्या आधारे तुम्ही हा ट्रेड घेतला होता. सो मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास याच्यासाठी आहे ना, की जे मागील 2-3 दिवस आम्ही जे इंट्राडेमध्ये जे ट्रेड घेतले होते सेन्सेक्सचा आणि निफ्टीचा, ज्याच्यामध्ये 4 पट 5 पट पैसा भेटला होता, ते ट्रेड नेमका कुठल्या सेटअपवर घेतले होते ना, त्या सेटअपबद्दल आपण आज बोलणार आहोत. पण खूप मजा आली. तुम्हाला दाखवतो बघा. तुम्ही जर इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. आम्ही हे बघा, हे ट्रेड घेतले होते. खूप सुंदर ट्रेड घेतले होते. एक मिनटं. ठीक आहे, आपण त्या ट्रेडची हे बघा इथेच दाखवतो. आम्ही टाटा स्टील घेतला होता, TVS मोटार घेतला होता आणि खूप सुंदर रॅली तुम्हाला इथे दिसेल. बघा, सीची आम्ही त्याच्यामध्ये घेतली होती. हे बघा, तुफान रॅली भेटली होती. म्हणजे प्रत्येक ट्रेड हा दुप्पट तिप्पट झाला होता. पण तेव्हा लोकांचं असं असतं की चला मार्केट चाललं आहे ना, मग ह्यांनी अचूक ट्रेड निवडले असेल किंवा स्टॉक निवडणं सोपं होतं. पण बाजार घसरत असताना कशा पद्धतीत हे निफ्टीचे किंवा सेन्सेक्सचा ट्रेड तर आम्ही एक्सपायरीच्या दिवशी घेतला होता. आणि हे दोन्ही जे ट्रेड होते ना मित्रांनो, दोन्ही ट्रेड सेन्सेक्सचा निफ्टीचा हा आम्ही सकाळी 9:15 ते 9:30च्या मध्ये घेतला होता. म्हणजे जसं मार्केट खुलतं आहे तसं घेतलं होतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, दोन्ही ट्रेड PEचे होते आणि दोन्ही दिवशी सकाळी गॅपअप झाला होता. मग एवढी व्हॉलॅटिलिटी असताना कसं काय आपण अचूक ट्रेड किंवा अचूक दिशा पकडू शकतो? मित्रांनो, हे शक्य झालं आहे सुपर ट्रेडच्या त्या आमच्या एका सेटअपमुळे. आणि खूप बरं वाटतं की जेव्हा आपले विद्यार्थी आपल्या नॉलेजच्या आधारे, आपल्या अनुभवाच्या आधारे त्यांना जेव्हा फायदा होतो ना, तेव्हा खूप समाधान पावतं. आणि खूप छान मेसेज सगळ्यांचे नफ्याचे आले होते. काही मेसेज मी माझ्या अश्वेतचा जो टेलिग्राम ग्रुप आहे तिथे शेअर केले होते. पण खरोखर खूप बरं वाटतं. कारण आणि पुन्हा सांगतो की बाजारातली ही व्हॉलॅटिलिटी किंवा जी अस्थिरता आहे ना, ती अजून खूप दिवस चालणार. त्याचं कारण असं ना, तुम्ही जर बघाल की ट्रम्प टॅरिफचा जो प्रभाव जो दिसतोय ना आपल्या बाजारावरती, तिथे फंडामेंटल्स वगैरे सगळे उडून जात आहेत. मागच्या आठवड्यामध्ये एक आलं होतं की भारताची GDP खूप वाढली आहे वगैरे, रेकॉर्ड ब्रेक वगैरे. सो मार्केटकडे बघून असं नाही वाटत आहे मित्रांनो. जर खरोखरच जर ती एवढी वाढली असते ना, तर ज्या पद्धतीत FI सेल करत आहेत, ज्या पद्धतीत आपल्या बाजारातून पैसा काढून घेत आहेत, तो जर आकडा बघाल ना तर थक्क व्हायला होता. आणि आता त्यांचा कोर्टामध्ये काही मला वाटतं सुनावणी होती. समजा तो ट्रम्प साहेबांच्या विरोधात जर तो निकाल गेला तर ते त्याला अपील करतील किंवा काही ना काही चालूच राहील. मग अशा वेळेस आपल्याला फक्त प्राइस ॲक्शनवरती जास्त फोकस केला पाहिजे. आणि इंट्राडेमध्ये मिळणारा जो नफा आहे ना, तो खूप छान का वाटतो? तर एक तर आपण ट्रेडच्या दिशेने काम करतो, आपण विसंबून राहत नाही. दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची की छोटे छोटे पॉकेट्स आपण बुक करत जातो आणि ओव्हरनाईट जोखीम ठेवत नाही. आणि खरोखरच जोपर्यंत ही स्थिरता येत नाही, ही स्टॅबिलिटी येत नाही ना मित्रांनो, तोपर्यंत ओव्हरनाईट जोखीम घेऊन काम करणं खूप रिस्की आहे, खूपच रिस्की आहे. तुम्ही जर आमचे ट्रेड जर बघितलात ना, तुमच्या लक्षात येतील. मी तुम्हाला दाखवीन. एक मिनटं, एकच मिनटं द्या मला. ओके. सो तुमच्या लक्षात येईल की खूप सुंदर ट्रेड आम्ही पकडले स्टॉक्समध्ये. पण त्यासाठी मार्केट आपलं स्थिर असायला हवं. जर तुम्ही इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. बघा, सगळे ट्रेड खूप म्हणजे खूप सुंदर. आणि हे विद्यार्थ्यांचा हा जो ग्रुप आहे ना, इथे मित्रांनो लॉजिक दिलं जातं की आपण तो ट्रेड का घेतो, कशा करता घेतो, हे तुमच्या लक्षात येईल सर्व. ओके. सो इथे जर तुम्ही बघितलं ना, हे सगळे विद्यार्थ्यांचे प्रॉफिट आहे. ओके. मी ते नाही दाखवत, मी तुम्हाला डायरेक्ट आता आपल्या विषयावरती येऊया. विषय हा होता जो तुम्हाला सांगावासा वाटेल मला. हा बघा, हा निफ्टीचा PE आम्ही जो घेतला होता ट्रेड, तो 9:17 म्हणजे टाईप करायला 1-2 मिनटं लागतात, सकाळी मार्केट उघडल्या घेतला होता. आणि दुसरा आदल्या दिवशी जेव्हा ही निफ्टीची सेन्सेक्सची एक्सपायरी होती तेव्हा 9:36 इथे घेतला होता. सो या दोन्ही सेटअपमध्ये प्रचंड पैसा भेटला. म्हणजे हा जो आमचा 218चा जो ट्रेड आहे ना, तो जवळजवळ 798 परत गेला होता. आणि निफ्टीचा हा जो ट्रेड आहे, हा 26,000चा PE 118, तो जवळजवळ 309 म्हणजे तिप्पट पैसा झाला होता.
सांगण्याचा उद्देश काय माहिती आहे, ह्या दोन्ही ट्रेडमध्ये जर तुम्ही मित्रांनी बघितलात ना, सो मी एकच गोष्ट पकडली होती, ही बघा, फक्त आणि फक्त सुपर ट्रेड. आणि हे सुपर ट्रेडची मजा अशी आहे ना मित्रांनो, की तुम्हाला सुपर ट्रेडचा वापर एक स्टॉप लॉस प्रमाणे पण करता येतो, ज्याला आपण टेलिंग स्टॉप लॉस बोलतो, तसाही करता येतो आणि टार्गेटेड ठरवता येतो. आणि मग होतंय काय, की जेव्हा बाजारात अशा पद्धतीने घसरण असते, प्रचंड अस्थिरता असते ना, तेव्हा स्टॉप लॉस फटाफट हिट होत असतात, मार्केट शेकअप करत असतं तुम्हाला. आणि एवढंच नव्हे तर ज्यावेळेस हे सर्व घसरण चालू असताना मार्केट एका लेवलवर येतं, तिथेही माझ्या मुलांना, माझ्या विद्यार्थ्यांना आम्ही सूचना देत गेलो. जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही टेलिग्रामवरती बघा, तुमच्या लक्षात येईल की ज्या दिवशी दुपारी गुरुवारी ही घसरण चालू होती, तेव्हा बरोबर 1 वाजताच्या आसपास तुम्ही जर बघाल, सो तिथे आम्ही विद्यार्थ्यांना सूचना केली होती की आता थांबा. हा बघा, डे टाईम फ्रेममध्ये 50 ml सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे अजून तरी मोठी घसरण वाटत नाही. सो ह्याचा अर्थ काय होता, की जेव्हा तुम्ही मेंटॉरशिप हँडहोल्डिंग पद्धतीने चालता किंवा कोणतरी मेंटॉरला सोबत घेऊन चालता ना, की तिथे तुम्हाला कोणतरी थांबवणारं असतं, जो लांबचं बघतो की बाबा नाही, इथे एक मोठी लेवल आहे, सपोर्ट लेवल. आणि झालंच तसं. त्यानंतर दुपारी 1 नंतर मार्केट फक्त एका रेंजमध्ये वर खाली होत होतं आणि प्रचंड पैसा ऑप्शन बाहेरचा घेऊन जात होता. सेम गोष्ट कालही झाली. काल जेव्हा आम्ही निफ्टीचा पी घेतला, हा बघा, सो तिथेही तसंच. आणि दुपारनंतर परत 2-2:30 नंतर तुम्ही जर बघाल तर निफ्टी बघा अशा पद्धतीत होता. जर तुम्ही दुपारनंतरची जर हे बघितलं तर तुम्हाला ही अशी दिसली असते. बघा, हा कितीचा आहे, 2:30 मिनिटांपासून ते 3:30 पर्यंत, म्हणजे शेवटचा 1 तास मार्केटने शेकआउट केला होता. आणि त्याच्यामुळे कुठलाही आपण जेव्हा सेटअप वापरतो ना, कुठलाही सेटअप वापरतो तर तो आयसोलेशनमध्ये नसायला हवा. आपल्याला ज्या की लेवल्स असतात ना, त्याला रिस्पेक्ट करावंच लागेल. आणि त्या प्रत्येक वेळी जर तुम्ही इंट्राडेमध्ये काम करत असाल ना, तर तुम्हाला की लेवल ह्या मार्क करून ठेवणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. सो आपण हे सेटअप बघूया कशा पद्धतीत. सर्वात महत्त्वाचं, इंट्राडेमध्ये जर पैसा कमवायचा असेल ना, तर मला असं वाटतं की आपण आपला जो सेटअप जो आहे, आपला जो ट्रेडिंग सेटअप आहे ना, तो त्या ऑप्शनच्या ह्याच्यावरती लावला पाहिजे, नाही कॅशमध्ये, म्हणजे ट्रेडिंग व्यू किंवा इथे. त्याचं कारण असं ना, त्या दिवशी मी बघितलं की जेव्हा सेन्सेक्समध्ये खूप चांगला पैसा बनतो होता आणि झपाट्याने प्रीमियम वाढत होता, काही लोकांनी मला फोन केला, मेसेज केले की सर आमची स्ट्राईक प्राईस चाललीच नाही आहे. मग स्ट्राईक प्राईस अचूक निवडणं हे त्यातलं महत्त्वाचं असतं. पण त्यासोबत तुम्ही जी स्ट्राईक घेता त्या स्ट्राईकमध्ये पैसा वाढतो आहे की नुसतं मार्केट घसरत आहे किंवा मार्केट वर चढतं आहे, तेही समजणं गरजेचं आहे. आणि स्ट्राईक प्राईस निवडण्यासाठी सगळ्यात सुंदर मार्ग तुम्हाला मित्रांनो सांगतो, बॉलिंजर बँड लावा. अप्पर बँड आणि लोअर बँड हा तुमचा छान पद्धतीत तुम्हाला टार्गेटही समजतो, तुम्हाला स्ट्राईक प्राईजही कुठली असायला हवी. आणि इंट्राडेसाठी तुम्ही 1 तासाची पण टाईम फ्रेम वापरली तर तुम्हाला अचूक स्ट्राईक प्राईज भेटेल. कशी तेही मी तुम्हाला दाखवतो. आता मी इथे हा सुपर ट्रेंड बंद करतो आहे थोड्या वेळापुरता. ओके, आणि मी जर इथे बॉलिंजर बँड लावला, बघा, हा जर मी इथे बॉलिंजर बँड लावला ना, ओके, सो काय होतं आहे, 1 तासाच्या टाईम फ्रेममध्ये ना, किंवा 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये, 30 मिनिटाच्या फ्रेममध्ये जे वाटतं तुम्हाला, पण अर्धा 30 मिनिटं ते 1 तास ओके होतं. आता जर आपण इथे 30 मिनिटं लावली, मोस्टली मी तो वापरण्याचा प्रयत्न करतो. ओके, सो इथे तुम्हाला समजतं की जर मार्केटने जर टर्नआउट घेतला ह्या बॉलिंजर बँडच्या मिडल बँडच्या वरती जर असेल तर मी माझी स्ट्राईक प्राईस 26,000च्या आसपास घेतली तरी चालू शकेल. पण मार्केट जर घसरत आहे ना, तर मग मी ह्याच्या पुढची घेऊ शकेन 26,600, किंवा इथे थोडी टाईम फ्रेम परत वाढून बघेन की बाबा लोअर पार्ट कुठे आहे, तर 25,600 तिथपर्यंत जाऊ शकेल. सो इथे काय होतं, आपल्याला आपली कुठली स्ट्राईक प्राईस घेतली पाहिजे. जर मला ATM घ्यायची असेल, आउट द मनी घ्यायचं असेल, माफ करा, OTM घ्यायची असेल, तर मला अप्पर बँडकडे गेलं पाहिजे. आणि इथून जर खाली घसरत असेल तर मी लोअर बँडचा घेईन. किंवा प्रिव्हियस सपोर्ट रेजिस्टन्स 1 तासाच्या टाईम फ्रेममध्ये खूप छान समजतात. हे बघा, दाखवतो तुम्हाला. जर मी इथे बॉलिंजर बँड काढला तर आपल्याला समजतं की मागे इथे ही बघा ना, ही लेवल किती महत्त्वाची होती. 700 आणि 750 खूप महत्त्वाची होती.
अतिशय महत्त्वाची होती आणि म्हणून मी मॅसेज पण तसंच टाकला होता. हे बघा की जरी घसरण हे बघा ओके. सो क्लिअर कट त्याच्यात लिहिलं होतं की 700-750 जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये राहण्यात अर्थ नाही आहे. ती जर तुटली तर मात्र एक मोठी घसरण आपण बघू शकतो. पुन्हा सांगतो मित्रांनो, टेलिग्राम चॅनल असेल, व्हॉट्सअप असेल किंवा जो आपण आता व्हिडिओ बनतो, इथे जी काही माहिती दिली जाते ना ती फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी असते. इथे कुठे बाय सेलचं रिकमेंडेशन नसतं. तर आपण आपल्या पद्धतीने ॲनालिस करायला जातो आणि अशा पद्धतीतलं ॲनालिस करतो की जेणेकरून मुलं त्यावरती पुन्हा एकदा बॅक टेस्ट करतील, स्वतःचं रिसर्च करतील किंवा आपला जो ऑथोराइज ॲडवायझर असेल त्याच्याकडनं हे करतील, सल्ला घेतील आणि त्या पद्धतीने काम करतील. कारण मार्केट असं नाही आहे कोणाचं सांगून ऐकण्याचं. कोणाचं सांगून कोणाची टिप्स घेऊन जर तुम्ही पैसे मिळवण्याच्या प्रयत्नात असाल तर शक्य नाही ते. कारण इथे पैशापेक्षा ना इथे तुमची मेंटल कॅपॅसिटी खूप महत्त्वाची असते मित्रांनो. खूप सोपं वाटतं मार्केट संपल्यावरती सांगणं की असं असतं तर असं झालं असतं आणि तसं असतं तर तसं झालं असतं. मुळात तसं नाही आहे. जेव्हा एखादा मनुष्य पैसा लावतो ना मित्रांनो, आपलं हार्ड अँड मनी लावतो ना, तेव्हा जशी जशी कॅन्डल वर खाली होत असते, तिचा कलर बदलत असतो, तसे हृदयाचे ठोकेसुद्धा बदलत असतात मित्रांनो. त्यामुळे म्हणावं तेवढं सोपं नाही आहे, पण म्हटलं जर आपण प्रॉपर सेटअप फॉलोअप करायचा म्हटलं तर मात्र ते सोपं आहे. आणि म्हणून मी हे सांगतो की आम्ही काय केलं होतं की 8 दिवसापूर्वी 15 दिवसापासून कंटिन्यू ह्या सेटअपचा सराव करतो आहे. सुपर ट्रेंडचं आम्ही एक विशेष सेशन घेतलं होतं विद्यार्थ्यांसाठी, जे अश्वमेधचे आमचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. आणि त्याच्यामध्ये सुपर ट्रेंडचे वेगवेगळे गोष्टी कंपोज करून आम्ही बघितल्या होत्या. कधी 10-3 लावली, कधी 5-1 लावली, कधी 5-2 लावली. आणि कुठे ते चपखळ बसतं आहे, कुठे आपल्याला लवकर त्यातून बाहेर पडायला भेटतं, कुठे आपण एकाच ट्रेडमध्ये कॉन्फिडंटली जास्तीत जास्त वेळ थांबवू शकतो, हे सगळं चेक केल्यानंतर आम्ही हा सेटअप वापरतो आहे. त्याचा अर्थ प्रूव्हन आहे. खूप दिवस आम्ही याचा प्रॅक्टिस करतो आहे आणि त्याचा जेव्हा चांगला रिझल्ट येतो आहे तेव्हा खूप जणांनी प्रश्न केले होते, व्हॉट्सअपला मेसेज पाठवले असते की सर हा फ्रीसाठी पण आमच्या लोकांसाठी सुद्धा सांगा. आणि म्हणून आजचा व्हिडिओ. सो मित्रांनो, विनंती एकच आहे की हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण मला माहिती आहे आज तुम्ही जेवढे जण व्हिडिओ बघता किंवा जेवढे तुमचे मित्र नातेवाईक ट्रेडिंगमध्ये काम करतात ना, ते 90% जास्त लोक ना इंट्राडेमध्ये काम करतात. आणि त्या 90% मॅक्झिमम लोक लॉस किंवा मिनिमम प्रॉफिटमध्ये बाहेर पडत असले. कारण प्रॉफिट घेताना आपण एवढासा घेतो कारण भीती वाटते आहे तो पण जाईल. पण ज्यावेळेस लॉसमध्ये असतो ना तेव्हा कुठल्या तरी आशेने आपण त्याच्यात थांबतो. सो सुपर ट्रेडमध्ये तो एक फायदा होतो की आपल्याला एक प्रॉपर स्टॉप लॉस भेटतो. आता हा जो सुपर ट्रेड मी लावला आहे ना मित्रांनो, हा थोडासा कस्टमाइज आहे. त्याच्यामध्ये काय चेंजेस केले ते मी तुम्हाला सांगेनच. पण त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो का आज तुम्ही अभ्यास शिकाला तो तुम्ही 50, 100, 20, 25 जे काय चार्टवरती लावून बघा, कसं वर्क करतोय तो बघा. प्रत्येक टाईम फ्रेममध्ये तुम्ही चेक करा कुठली टाईम फ्रेम काय, कुठे चालतो, क्रिप्टो चालतो का किंवा तुमच्या कमोडिटीमध्ये चालतो का, सर्वीकडे आज सेटअप चालेल. फक्त तुम्हाला थोडीशी मेहनत घ्यावी लागेल, बॅक टेस्ट करावं लागेल. कारण माझ्या सांगण्याने किंवा कोणत्याच सांगण्याने आपण पैसा नाही बनवू शकत. हा आपला जो अनुभव असतो तो आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. पण पैसे तुम्हाला जर मिळवायचे असतील ना मित्रांनो, तर तुम्हाला थोडी मेहनत करावीच लागेल. आणि पुन्हा सांगतो मित्रांनो की आता तुमच्या आपल्याला ह्याच्याकडे हे म्हणून बघू शकत नाही की पार्ट टाईम बघूया म्हणून, नाही. आता ही गरज झाली आहे. कारण ज्या पद्धतीत महागाई चालली आहे ना मित्रांनो, ज्या पद्धतीत बेरोजगारी वाढते ना, नोकऱ्या कुठे पुरे पडणार नाहीत. आणि नोकऱ्या जरी भेटल्या त्यातून खर्च भागवणं मुश्किल आहे. आणि मी नेहमी सांगतो हा सेटअप तर आपण खूप छान पद्धतीत साध्या सोप्या पद्धतीत समजून घेऊ. पण एक लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही प्रत्येकजण जे ट्रेडिंग करताय किंवा जे करणार आहेत त्याने एक गोष्ट लक्षात घ्या की मार्केट तुम्हाला तेव्हाच रिवॉर्ड करेल जेव्हा तुम्ही डिसिप्लिन फॉलो कराल. म्हणजे मला आठवतं आम्ही आमच्या विद्यार्थ्यांमध्ये एक पेपर ट्रेडसाठी एक ट्रेड घेतला होता, तोही तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये एक गोष्ट मी लिहिली होती बघा की एक जो ट्रेड आहे ना तो फक्त त्यावेळेस जेव्हा आम्ही तो बघत होतो ना तेव्हा तो 20 रुपयाला होता. ओके, सॉरी 10 रुपयाला होता. 10 रुपये, 12 रुपये, 14 रुपये असा होता. आणि मी सांगितलं होतं की त्याच्यामध्ये ना जोपर्यंत तो ट्रेड 20 रुपयाला जात नाही, 22 रुपये होत नाही, तोपर्यंत त्याच्यामध्ये भाग नाही घेतला पाहिजे. म्हणजे ती घसरण त्याच्या खाली गेली तरच आपल्याला अजून मोठी घसरण भेटू शकेल.
आणि तुम्ही इथे बघा, इथे स्पष्ट लिहिलं होतं विद्यार्थ्यांना. ओके, हे बघा, हा 25,500चा पी अबाव 22, म्हणजे 22 रुपयाच्या वरती गेला तरच. आणि स्टॉप लॉस होता त्याला 10 रुपये, म्हणजे 50% स्टॉप लॉस होता. पण त्याचं टार्गेट जे आहे ना ते खूप मोठं होतं, 50, 75, 123, 150 पर्यंत होतं. पण ह्याच्यामध्ये पुन्हा असंच, जर तुम्ही इथे बघाल तर लक्षात येईल, एज्युकेशनल व्ह्यूसाठी प्रॉपर दिला होता. ओके, स्पेसिफिक लिहिलं होतं. पूर्ण हेच होतं की डिसिप्लिन फॉलो केली पाहिजे. मग काही लोकांनी तो 20 रुपयांनी, काल 22 रुपयांनी पेपर ट्रेड म्हणून घेतला, काही लोकांनी ॲक्च्युअलमध्ये घेतला, प्रॅक्टिससाठी घेतला, पण तो 40 रुपयापर्यंत म्हणजे दुप्पटी झाला होता. पण जर त्याच्या पुढे घसरण वाढली तर अवघ्या 600 रुपयात 6,000 रुपये मिळू शकतात. ही जादू जी आहे ना ती ऑप्शनची आहे मित्रांनो. सहसा मी आउट द मनी ट्रेड कधी बघत नाही, पण जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरण होते त्यावेळेस मात्र आपल्या लक्षात येतं की घसरण अजून एक्सटेंड होऊ शकते आणि ते कुठच्या लेवलला होऊ शकते, आणि त्या हिशोबाने ते घेतले जातात. आणि असे जे कमी पैशातले जे ट्रेड असतात ना ते नॉर्मली प्रॅक्टिसमध्ये गेले जातात. म्हणजे खूप जणांचं असं असतं की आपण कॉपी ट्रेड करू किंवा जे हे असतात ते करू, पण त्याच्यात तुमचं इमोशन लागलेलं नसतं. जेव्हा असे कमी पैशातले 500-600 रुपयाचे जेव्हा ट्रेड असतात ना तेव्हा काय होतं, जेव्हा आपण ॲक्च्युअल पैसा लावतो ना तेव्हा तुमच्या अभ्यासासोबत तुमचं इमोशनसुद्धा लागतं आणि मग त्या प्रॅक्टिसला खऱ्या अर्थाने रंग प्राप्त होतात. ओके, सो तुम्ही जर नवीन असाल या चॅनलला, चॅनल सबस्क्राईब करा, कारण खूप छान छान व्हिडिओ तुम्हाला भेटतील, लाईव्ह मार्केट सपोर्ट भेटेल. आणि हे जे आमचं चॅनल आहे टेलिग्राम चॅनल ते जॉईन करा मित्रांनो. लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला मार्केटचे अपडेट्स असतात किंवा काही स्टॉकचे सुद्धा तुम्हाला हे असतात, ॲनालिसिस असतं. उदाहरण तुम्हाला सांगतो, खूप सुंदर एक स्टॉक आहे, तो तुम्हाला दाखवतो, तुम्हाला पण खूप बरं वाटेल तो स्टॉक बघून. हे बघा, हा आता हा स्टॉक बघा मित्रांनो, आम्ही हा 27 नोव्हेंबरला ह्याचं ॲनालिसिस केलं होतं. मार्केट घसरत आहे किंवा मार्केट एका लेवलच्या वर जात नाही ऑल टाईम हायच्या अगोदर, पण ह्या स्टॉकने जवळजवळ मला वाटतं किती 40 दिवसामध्ये 37% परतावा दिला. हा स्टॉक कुठचा आहे बघा तुम्ही, हा स्टॉक आहे आर्फिन. हा बघा, हा बघा. आणि सगळ्यात मजेची गोष्ट सांगतो मित्रांनो, काल परवा 2 दिवस एवढी घसरण होते, पण हा स्टॉक कालसुद्धा 4% वरती होता, काल म्हणजे शुक्रवारी. म्हणजे काय स्ट्रेंथ असेल त्या स्टॉक्समध्ये ती बघा. आणि आम्ही हा स्टॉक पकडला कुठे होता तर इथे 57-58 रुपयाच्या आसपास पकडला होता. याचे ॲनालिसिस आम्ही त्या टेलिग्राम चॅनलमध्ये 57 रुपये असताना केलं होतं बघा. ओके, आणि बाजारात एवढी घसरण चालू आहे, एवढी भीतीचं वातावरण आहे, तरीसुद्धा हा स्टॉक्स, याचा अर्थ काय मित्रांनो माहिती आहे तुम्हाला, इंडायसेस तुम्हाला खूप वेळा धोका पण देऊ शकतो. म्हणजे तुमचं ॲनालिसिस ठीक असलं तरीसुद्धा, कारण त्याच्यावर इफेक्ट होतो ग्लोबल जे काही घडामोडी असतात त्याचा. स्टॉकचं तसं नसतं. स्टॉक हा स्वतःच्या स्ट्रेंथवर चालतो, असं नाही की त्याच्यावर अजिबात परिणाम होत नाही, होतो पण तो खूप कमी प्रमाणात होतो. जसं पुन्हा मार्केट लेवलअप होतं तेव्हा तो स्टॉक पहिला वर जातो. सो मोस्टली मार्केटमध्ये जो खरा पैसा जो आहे ना तो पोर्टफोलिओमध्ये लाँग टर्ममध्ये आहे. पण होतं आहे काय, आजकाल प्रत्येकजण ज्याच्याकडे कॅपिटल कमी आहे किंवा नोकरी नाही आहे किंवा त्याला एक एक्स्ट्रा इन्कम उभं आहे काम करता करता, तो प्रत्येकजण इंट्राडेमध्ये काम करतो आहे. आणि म्हणून आजचा जो सेटअप आहे ना तो त्यासाठी महत्त्वाचा आहे. सो आपण सेटअप बघूया, पण त्याच्या अगोदर एक सांगतो मित्रांनो, हा जर तुम्ही हे बघितलात आमचा विद्यार्थ्यांचा ग्रुपवरती, हा जो प्रीमियम ग्रुप आहे तिकडचं ॲनालिसिस बघितले किंवा तिकडे मुलांचे जर तुम्ही रोजचे प्रॉफिट बघितले, म्हणजे काय काय मुलं आमची अशी आहेत ना की ते काही झालं मार्केट कसंही असो त्यांचा रोज प्रॉफिट असो, त्याचं प्रॉफिटमधलं जे सातत्य आहे ना ते एवढं भन्नाट असतं की बस रे बस. आणि त्यासाठी मी आता काय केलं आहे की 70 ते 80% फी कमी करायचं चाललं आहे ह्याच्यामध्ये. सो पण तो फक्त इंट्राडेसाठी असेल. ह्याचा अर्थ काय की इंट्राडेचा खूप जणांची मागणी होती, खूप वर्षापासून लोक मेसेज करतात, पर्सनली येऊन सांगतात की सर आम्हाला कॅपिटल कमी आहे, आम्हाला फक्त शिकायचं आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे. सो इंट्राडेसाठी तुम्ही एक वेगळा कोर्स करा वगैरे. सो तुमच्यासाठी गुड न्यूज आहे की ह्या नवीन वर्षात म्हणजे उद्यापासून आम्ही इंट्राडेचा एक स्पेशल बॅच बनवतो आहे विद्यार्थ्यांची. आणि त्या बॅचमध्ये आम्ही कोर्समध्ये आम्ही फक्त आणि फक्त इंट्राडेमध्ये कसा सेटअप असला पाहिजे, इंट्राडेमध्ये आपली सायकोलॉजी काय असली पाहिजे, इंट्राडेमध्ये कुठले इंडिकेटर्स प्रॉपर काम करतात, कशा पद्धतीत काम केलं जातं आणि लाईव्ह मार्केटमध्ये
त्याचा स्ट्राईक प्राईस सहित त्याचं ॲनालिसिस त्या ग्रुपवर असेल. तो स्पेशल एक कोर्स असेल आणि त्याची फी खूप कमी असेल. सो ज्यांना वाटतं इंट्राडेमध्येच काम करायचं आणि कमी कॅपिटलमध्ये आपल्याला खूप छान काम करायचं, चांगला अभ्यासपूर्वक आणि गंभीरतेने काम करायचं आहे, त्यांच्यासाठी तो कोर्स असेल. पण एक सांगतो, आता आमची फी जी ते 10,000 आणि 15,000 महिन्याची फी होती, तिथे ते 2 ते 3,000च असेल. पण एक लिमिटेड जणांची ती बॅच आहे, एक 20 जणांची ती बॅच बनवतो आहे. म्हणजे एक बोलतो ना, एक पायलट प्रोजेक्ट टाईप आहेत. मला बघायचं आहे की तिथून कशा पद्धतीत आपला एक चांगला रिझल्ट येता येतो. सो जो इंटरेस्टेड आहेत फक्त आणि फक्त इंट्राडेमध्ये काम करण्यासाठी, त्याच्यात दोन्ही असतील, स्टॉक पण असेल आणि इंडेक्स पण असतील. सो ज्यांना वाटतं की स्टॉक आणि इंडेक्समध्ये दोघांमध्ये आपल्याला इंट्राडेमध्ये काम करायचं आणि खूप कमी फीमध्ये आपल्याला कोर्स करायचा आहे, सो त्यांनी माझा जो पर्सनल नंबर आहे तिथे अप्रोच करा. ओके, आपण या सेटअपवरती येऊया मित्रांनो. सो इथे मी काय केलं आहे तुमच्या लक्षात येईल, इथे मी सिम्पली हे लावलं आहे, सुपर ट्रेंड इंडिकेटर लावलं आहे. लक्षात येईल ना तुमच्या, इथे जा, सुपर ट्रेंड म्हणून तुम्ही इथे टाईप केलं, ट्रेंड दिसलं, टाईप केलं, क्लिक करा, तुम्हाला काहीसा असा येईल चित्र. ओके, असं येईल, अजून काय ना काय येईल. आणि ह्याला काय करायचं आपल्याला, ही जी सेटिंग आहे ना, ही सेटिंग आपल्याला बदलायची. कारण हाही मोठ्या टाईम फ्रेममध्ये पोर्टफोलिओसाठी वगैरे ठीक आहे, पण इंट्राडेसाठी मला ती एवढी हे वाटत नाही, कारण त्याच्या स्टॉप लॉस खूप मोठं होतं. तर मी ह्याच्यामध्ये थोडासा बदल करतो आहे. इथे मी 10च्या जागी सरळ सरळ 5 करतो आहे आणि इथे 3च्या जागी मी 1 करतो आहे. ओके, सो वाटल्यास याचा स्क्रीनशॉट काढा. ओके, बघा, सो अशा काहीशा प्रमाणात येईल. ओके, अशा काहीशा प्रमाणात येईल. तर इथेही तुम्हाला दिसतो आहे बघा, हा 25-26,000 पी जो मी सांगतो आहे ना, आम्ही शुक्रवारी घेतला होता तो. सो ही 9:15ची टाईम फ्रेम होती बघा. 9:15ला काय झालं होतं की तो वरती होता आणि परत तो खाली आला 125, बरोबर आहे. 26,100 घेतला होता. एक मिनटं, आम्ही 26,100 घेतला होता. 26,100चा पे घेतला होता. ओके, हे बघा, दिसतोय तुम्हाला? नाही, 26,000 जातं मला वाटतं. ओके, अच्छा, हां बरोबर, 9 जानेवारी ना, हां 9 जानेवारी आहे बघा इथे. ओके, सो आम्ही काय केलं होतं, हा डायरेक्ट आम्हाला 118ला आम्ही घेतला होता. मग का तो 118ला आम्ही घेतला होता त्याचंही तुम्हाला कारण सांगतो, आणि पीच का घेतला तेहीच कारण सांगतो. पहिलं आपण याच्यावरती येऊया, हे ट्रेड का घेतले होते आणि का त्याच्यामध्ये आपण लॉंग टर्ममध्ये थांबलो त्याचंही तुम्हाला कारण सांगतो. पण खूप जणांचं होतं की सर आमची ओव्हर ट्रेडिंग होते किंवा थोडासा प्रॉफिट घेतला आणि मी बाहेर झालो वगैरे, अशा पद्धतीतला. ओके, इथे घेतला होता हा. ओके, सो इथे काय झालं बघा, तुम्ही 26,100 पी घेतला होता 118 रुपयाला 9:17 आणि त्या ट्रेडमध्ये काय झालं होतं तुम्हाला सांगतो बघा. 15 मिनिटाचा टाईम फ्रेम नॉर्मली मी इंट्राडेसाठी वापरतो, ट्रेड ॲनालिसिस करण्यासाठी किंवा ट्रेडमध्ये एंट्री घेण्यासाठी. सो इथे जर बघाल तुम्ही 9:15 पहिली कॅन्डल उघडली, तो 168ला गेला आणि वाढ बघितली 2च मिनटं आणि तो इथे 118ला भेटला. ओके, 118ला भेटल्यानंतर सुंदर पद्धतीने जोपर्यंत तो ह्या टाईम फ्रेमच्या खाली येत नाही ना, तोपर्यंत आम्ही त्याच्यामध्ये तसेच राहिलो. ओके, सो याचा फायदा काय झाला माहिती आहे मित्रांनो, की स्टॉप लॉस पुढे पुढे जात गेला, स्टॉप लॉस पुढे पुढे जात गेला आणि प्रॉफिट वाढत गेला. आता तुम्ही सांगाल की सर तुम्ही मार्केट संपल्यावर हे सांगताय, ते काय कोणीही सांगेल की लाईनच्या वरती आहे, तर तसं नाही मित्रांनो. इथे जर तुम्ही बघाल तर इथे मी मेसेज लिहिला होता, सदरच्या ट्रेडसाठी 100 हा चांगला स्टॉप लॉस असून 185 हा चांगला रेजिस्टन्स आहे, त्यावर हा ट्रेड सुसाट निघेल तेव्हा सदरच्या ट्रेडवर फोकस करूया. ओके, सो त्याचं चार्टही पाठवलं होतं. आता तुम्ही हा चार्ट बघाल ना तर तिथे सेम चार्ट आहे, वेगळं काहीच नाही आहे. तुम्हाला इथे दिसेल बघा, तुम्हाला इथे दिसेल बघा की इथे त्याचा स्टॉप लॉस होता. ओके, सो तो आम्हाला बघा, हा दिसतोय तुम्हाला, हा स्टॉप लॉस होता. तर तो स्टॉप लॉस धरूनच आम्ही पुढे चाललो.
आणि हा मॅसेज कधीचा आहे तोही बघा. दहा वाजून 16 मिनिटांनी. तर 10 वाजून 16 मिनिटांनी हा मेसेज का दिला, तर त्याच्या मागचं कारण जर तुम्ही बघाल छोट्या टाइम फ्रेममध्ये काय झालेलं, हा बघा, हे बघा, इथून इथपर्यंत हा वर खाली. आता बघा 5 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये काय दिसत होतं की नाही, तो सेटअपमध्ये नाही आहे, बाहेर आहे. पण मोठ्या टाइम फ्रेममध्ये कळत होतं की नाही, तिथे 100चा एक चांगला स्टॉप लॉस आहे. कारण सकाळी 9:15 वाजल्यापासून ते जवळजवळ 10:30 पर्यंत इथे व्हॉल्टिलिटी होती. वर खाली 190ला गेला, परत 118-20ला आला, परत तो 150ला गेला, परत खाली आला. आणि हा तुमचा जो होता ना, ही तुमची परीक्षा होते ट्रेडरची. आणि अशा वेळेस ना आपली ट्रेडिंग ओव्हर ट्रेडिंग होते, घे वीक सारखा. आणि त्यामुळे मी विद्यार्थ्यांना इथे सूचना दिली होती की ह्या ट्रेडवरतीच फोकस करा, दुसरा ट्रेड बघूच नका. ह्याचा हा रेजिस्टन्स आहे, हा स्टॉप लॉस आहे, हे सांगण्यामागचं कारण त्यांना कळेल की आपल्याला बाय ऑन सेल करायचा आहे. पुन्हा तो जो ट्रेड कमी किमतीत भेटला तर आपल्याला परत एंट्री करायची, हा त्यामागचा उद्देश होता विद्यार्थ्यांसाठी. ओके. आणि खूप सुंदर सकाळीच 118चा ट्रेड हा 240 झाला होता 11:30 वाजता, म्हणजे दुप्पटपेक्षा जास्त फायदा झाला होता. आणि नंतर तर धमालच चाललेली. आणि ही सूचना बघा 12 वाजून 11 मिनिटाची विद्यार्थ्यांना की 25,700 750 हा अतिशय महत्त्वाचा झोन असून सलग 2-3-4 वेळा आत्तापर्यंत तो ब्रेक करण्याचा प्रयत्न झाला, पण तो सपोर्ट झोन तुटला नाही आहे. त्यामुळे जोपर्यंत हा ब्रेक होत नाही डिसिसिव्हली, तोपर्यंत नव्या घसरणीची अपेक्षा ठेवणं योग्य नाही. आणि मला वाटतं सदरची लेवल गॅपडाऊननेच ब्रेक होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे ट्रेड करताना अतिशय सावधानता बाळगा. ह्याचा अर्थ काय माहिती आहे मित्रांनो, आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. कारण काय होतं, आपण जेव्हा ट्रेडिंग करत असतो ना, तेव्हा आपण आपल्यावरचा, आपल्या सेटअपवरचा विश्वास गमवतो आणि कुठल्या तरी बातम्यांवर लक्ष देतो. मग टी व्हीवर कोणतरी सांगत असतं की नाही ऐसा हुआ, अभी तो टूट गया लेवल, ये हो गया वो हो गया, आणि आपण लालचमध्ये येतो. सो तसं न करताना मला वाटतं प्रत्येकाने प्राईज ॲक्शनवर फोकस केला पाहिजे. पण ते सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र जमत नसतं. त्यामुळे ॲज अ मेंटॉर म्हणून मी त्यांना ह्या गोष्टी टाकत असतो, शेअर करत असतो माझे जे अनुभव आहेत ते. असं ह्याच नाही तर तुम्हाला आदल्या दिवशी पण दिसेल बघा, जेव्हा आम्ही सेन्सेक्स घेतला होता तेव्हाही सांगितलं होतं की मिक्स रेंजमध्ये तेव्हा संयमाने काळजीपूर्वक ट्रेड करा वगैरे वगैरे. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्यामागचा उद्देश हाच आहे मित्रांनो की मार्केटमध्ये लॉस होण्याचं एकच कारण आहे की माणूस जेव्हा स्वतःचा पैसा लावतो ना, तेव्हा तो थोडा पॅनिक होतो जेव्हा त्याच्यामध्ये लॉस बघतो. आणि त्याला ते सहन होत नाही की माझ्या कष्टाचा घामाचा पैसा जेव्हा तो लॉसमध्ये कन्वर्ट होतो ना, तेव्हा त्याचं डोकं चालचं होतं. मग तो एव्हरेज करायला जातो, मग तो लॉट साईज वाढवतो, अशा वेगवेगळ्या गोष्टी करतो. आणि मग त्याच्यामध्ये लॉस ठरलेलेच आहे, कारण एव्हरेज करून कधीच पैसा मिळवता येत नाही. ओके. सो हा जो ग्रुप आहे ना, हा त्यासाठी विद्यार्थ्यांसाठी खूप मदत करतो. आणि मी जो मगाशी बोलतोय ना तुम्हाला की इंट्राडेसाठी एक नवीन कोर्स किंवा नवीन ग्रुप करतो, तो ह्यासाठीच की आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होईल. माझा अनुभव, माझा अभ्यास काय आहे किंवा मला काय वाटतं ते ॲनालिसिस करून शेअर करणं. पण पुन्हा सांगतो, इथे कुठले टिप्स किंवा हे नाही आहे. तर अलर्ट करणं आणि पुन्हा तुम्ही चेक करणं, तुम्ही तुमच्या हिशोबाने, तुमच्या अभ्यासाच्या हिशोबाने त्या जागृत राहणं, हे त्यासाठी महत्त्वाचं असतं. ओके. कारण भले तुम्ही टिप जरी घेतलात ना मित्रांनो, तो ट्रेड का घेतला गेला, त्याच्यामागचं लॉजिक काय, हे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला त्यातून कधीच पैसा नाही भेटणार, कधीच नाही. आणि उरल्या गोष्टी टिपच्या, म्हणजे मागे मी ह्याचा बघत होतो मोतीलालचा, तुम्ही बघितलं असेल सोशल मीडियावरती, एक हे फिरते, लिंक फिरते की त्याने केनास टेक्नॉलॉजी घ्यायला जेव्हा लोकांना सांगितलं, त्यांच्या कस्टमर्सला, त्यांच्या जवळजवळ 8-10 लाख काहीतरी ॲक्टिव्ह कस्टमर आहेत, त्या कस्टमरला त्यांनी मेल केला प्रत्येकाला आणि सांगितलं की केनॉस टेक्नॉलॉजी घ्या 6,800ला. आणि त्याच्यात ग्रोथ त्यांनी सांगितले की 10%, 15%. सो त्यांना ॲडवाईज करण्यापासून काही प्रॉब्लेम नाही आहे, ॲडवाईज करण्याचा प्रॉब्लेम नाही. पण नंतर असं लक्षात आलं, त्या क्लिपमध्ये दिसतंय की त्याच्याच दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांनी लोकांना बाय करायला सांगितले, तेव्हाच त्यांनी त्याचे 6 लाख स्टॉक जे त्यांनी विकत घेतलेले होते अगोदर, ते त्यांनी तेव्हा विकले. म्हणजे एक प्रकारे आपल्या ग्राहकांशी बैमानी करण्याचा प्रकार आहे. आणि तो सर्रास चालतो. आणि म्हणून सांगतो, अच्छा मोतीलाल म्हटल्यावर आपल्याला काय वाटतं, अरे केवढा मोठा लिडिंग एजंट आहे, ब्रोकर आहे, यांच्याकडे जे ट्रेड देत आहेत,
ते सेबी रजिस्टर आहेत किंवा त्यांचा अभ्यास मोठा आहे, अनुभव मोठा आहे, आपण विश्वास ठेवतो आणि ते टीव्हीवरही असतात. पण इथेच खरी गोम आहे मित्रांनो. कोणावरतीच विश्वास ठेवू नका, कोणावरतीच. साधा सोपा अभ्यास आहे, तो अभ्यास करा, त्याचा थोडा सराव करा, बॅक टेस्ट करा आणि ज्या सेटअपवरती तुम्हाला विश्वास बसेल, कॉन्फिडन्स येईल, तोच सेटअप वापरून पहिले कॉपी ट्रेड करा, कॅशमध्ये काम करा आणि हळूहळू तो वाढवा. आणि आताचा जो मी इंट्राडेचा जो कोर्स सांगतो ना, तो हाच आहे. भले त्याची फी खूप कमी ठेवली आहे, मी खूप कमी ठेवली आहे, पण ती कमी ठेवण्यामागचे उद्देश आहे की जे मॅक्झिमम लोक इंट्राडेमध्ये काम करत असतात त्यांना मदत मिळावी. कारण परत फी जर जास्त ठेवली ना तर खूप लोकांना पैशामुळे त्याच्यात प्रवेश घेता येणार नाही. सो माझी सर्वांना विनंती आहे की ज्यांना ज्यांना हा इंट्राडेचा खास कोर्स करायचा असेल, ओके, कारण त्या कोर्समध्ये सेटअप तर आम्ही देऊच की इंट्राडेमध्ये कुठला सेटअप चांगला प्रभावी आहे, कुठला उपयुक्त आहे, कुठली टाईम फ्रेम वापरली पाहिजे, कमोडिटीसाठी कुठला सेटअप वापरला पाहिजे, क्रिप्टो असेल किंवा करन्सी असेल तिथे कुठली, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात असतील मित्रांनो. ओके, एवढंच नव्हे तर हे जे प्रीमियम ग्रुप आहे आमचा विद्यार्थ्यांचा, त्याच्यातही त्यांना ॲड केलं जाईल. सो ज्याला वाटतं इंट्राडेमध्ये आपल्याला एक अभ्यासपूर्वक एक सिरियसली काम करायचं आणि चांगला पैसा मिळवायचा अभ्यासाच्या आधारे, त्यांनी आवर्जून फोन करा, मला व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे आहेच, तरीसुद्धा मी इथे देतो. हे बघा, 8879993822 वरती फोन करा तरी चालेल. ओके, सध्या आम्ही 15,000 10,000 अशी मंथली फी विद्यार्थ्यांकडनं कोर्स फी म्हणून घेतो, पण आता तसं नाही आहे. खूप कमी 2, 2.5, 3 हजाराच्या आसपास ती मासिक फी असेल. तुम्ही फोन करा, मी तुम्हाला डिटेल देईन. ह्या नंबरवरती व्हॉट्सअप किंवा फोन करा. ओके, पुन्हा आपण आपल्या सेटअपवरती येऊया. सो हा सेटअप बघा मित्रांनो. ओके, पुन्हा सांगतो, मी माझा ट्रेड हा ॲनालिसिस करत असतो इंट्राडेमध्ये 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती किंवा 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती, दोन्हीसुद्धा. म्हणजे मला इंट्राडेमध्ये एंट्री घ्यायची असेल तर मी 15 मिनटं बघतोच, मल्टिपल टाईम फ्रेममध्ये बघतो. पहिले डेली बघतो, 1 तासाच्या बघतो आणि मग 15 मिनटावरती येतो. त्याच्यानंतर माझा जर तो ट्रेड चुकला, कारण आपल्याला सर्व येतं किंवा सर्व आपलंच बरोबर असतं असं नाही, मार्केट परफेक्ट असतं. मार्केट कधी कधी तुम्हाला शेकआउट पण करतो. त्यावेळेस मी पुन्हा तो चेक करतो की 1 तासाच्या टाईम फ्रेममध्ये काय आहे, सपोर्ट कुठे आहे. आता उदाहरण इथे बघा, ह्याचा सपोर्ट कुठे आहे दिसतो आहे तुम्हाला. सो हा 26,000चा पी जर उद्या मला 257च्या खाली जर जाताना दिसला ना तर मी त्याच्यातून बाहेर पडेल. हॅलो, हा 26,000 पी जर उद्या मला 257च्या खाली जाताना दिसला ना, कारण मी ह्याला स्टॉप लॉस धरून चाललो आहे, लक्षात येते का तुमच्या, मी ह्याला स्टॉप लॉस करून चाललो, तर मी पीचा माझा जो हे आहे ना तो पूर्णपणे हे करीन, चेंज करीन आणि मी वाढ बघीन इथपर्यंतची, ह्या लेवलची, की परत तो आम्ही जो काल 118ला घेतला होता तिथपर्यंत येतोय का, लक्षात येते तुमच्या. सो एक मल्टिपल टाईम फ्रेममध्ये त्याला ॲनालिसिस करावं लागतं. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही ट्रेड घेतो किंवा मी ट्रेड घेतो त्यावेळेस मात्र मी 15 मिनिटाचे टाईम फ्रेम, तुम्हाला इथे बघा, इथेच बाहेर पडायचं होतं 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये. ओके, लक्षात येतं. 298 300ला तो ट्रेड संपला, जो 118ला झाला, म्हणजे तरीसुद्धा तिप्पट फायदा दिला दिवसभरात. सो साधे सोपा सेटअप आहे मित्रांनो, पण तुम्ही कुठल्या टाईम फ्रेमला त्याला ॲनालिसिस करता, तुमची लॉट साईज काय ठेवता, तुमचा स्टॉप लॉस, तुम्ही, हे संपूर्ण डिसिप्लिनचा भाग आहे. आणि डिसिप्लिन एकदा शिकून किंवा एकदा वाचून होत नाही मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला त्या प्रोसेसमध्ये कंटिन्यू राहावं लागतं, कंटिन्यू त्याची प्रॅक्टिस करावी लागते, बॅकटेस्ट करावी लागते, आणि तेव्हा कुठे पैसा भेटतो. पैसा खूप सोपा आणि सहज आहे मार्केटमध्ये मिळणं, पण त्यासाठी डिसिप्लिन हवा, अभ्यास हवा आणि सराव हवा. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो कसा वाटला प्लीज मला कमेंट्समध्ये लिहा. आणि ज्यांना ज्यांना इंट्राडेच्या विशेष कोर्समध्ये सहभाग घ्यायचा आहे ते पण अगदी कमीत नाममात्र शुल्कामध्ये, त्यांनी आवर्जून मला फोन करा. पुन्हा सांगतो की हा कोर्स, जी बॅच असेल ती खूप कमी लोकांची असेल, 20 लोकांची बॅच असेल. 20च्या नंतरच्या लोकांना घेतलं जाणार नाही. मग त्यांना मग जो आमचा जो मेन कोर्स आहे, जिथे आमची फी 10,000 आणि 15,000 आहे, तिथेच त्यांना यावं लागेल. पण जे 20 पहिले लोक असतील त्यांना मात्र इथे संधी असेल इंट्राडेचे वेगवेगळे डावपेच शिकण्याचे, वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याचे आणि लाईव्ह मार्केटमध्ये ॲनालिसिस समजून घेण्याचे. सो आज इथेच थांबूया. तुमची काळजी घ्या, तुमच्या कॅपिटलची काळजी घ्या आणि छान नफा मिळवा. हॅपी लर्निंग. थँक्यू.